कल्याणपुर नेतोली आनंद नगर में पिछले 36 वर्षों से लगातार श्री गुरुदेव दत्तात्रेय की पावन पुनीत जयंती धूमधाम से मनाई जा रही है। यह उत्सव यहाँ के गुरुवर्य श्री प्रभुनाथ बाबा की सानिध्य में मनाया जाता है। यहाँ पर 4 दिसंबर को दत्तात्रेय भगवान का जन्म उत्सव के उपलक्ष्य में भजन कीर्तन किया जाता है। इस वर्ष महेश सार मंडल डोंबिवली ने भजन कीर्तन किया। ये श्री गुरुदेव जयंती उत्सव जय जलाल बाबा उर्फ गोरक्षनाथ गादी पर हर साल भक्तिमय माहौल में मनाई जाती है। इस धार्मिक उत्सव को सफलतापूर्वक माहौल में बनाने के लिए आमदार, खासदार, नगर सेवक तथा सभी जाति धर्म के लोग, पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ता सहयोग देते हैं। इस साल महेश तपासे, आमदार राजेश मोरे, मनपा शिक्षण मंडल के भूतपूर्व सभापति संदीप देसाई, हरि भालेराव, महानगर पालिका के भूतपूर्व महापौर रमेश जाधव, जिला अध्यक्ष राष्ट्रवादी वंडार सेठ पाटिल, नगर सेवक नवीन गौली, भूतपूर्व महिला नगर सेविका सुनीता ताई गरत, उनके पति कबीरदास गरत, गणेश भाने, चंद्रकांत ठाकुर, प्रकाश चौधरी, मनोज चौधरी इत्यादि मानवों ने मंदिर में भेंट देकर जादव बाबा की समाधि तथा अजय बाबा की प्रतिमा का दर्शन लिया और प्रभुनाथ गुरु महाराज का आशीर्वाद लिया। रघुनाथ बाबा की, रघुनाथ बाबा की। भिकू भाई काय, भिकू भाई सैलानी बाबा की। मी संदीप दत्तात्रय देसाई, जय जलाल बाबा उर्फ गोरक्षनाथ गादीवरचा सेवक आणि जे आमचे हरी भालेराव इथे मुजावर म्हणून ते प्रसिद्ध आहेत, असे हरी भालेराव जय जलाल बाबा उर्फ गुरु गोरक्षनाथ गादी इथे हा 36वा आपला दत्त जयंतीचा उत्सव फार थाटामाटामध्ये साजरा होत असतो। आणि हे साजरा होत असताना इथं सर्व जाती धर्माचे लोक येत असतात। मोठा भंडारा होतो। याच्यामध्ये आता आपण बघत असाल की मोठमोठे वाद्याचे कार्यक्रम वगैरे, भजनाचे कार्यक्रम होतात असतात। उद्या रात्री संध्याकाळी जवळजवळ 800 ते 1000 कम्मल वाटप आपण त्यांना करत असतो। म्हणजे हा जो उत्सव 36 वर्षापासून चाललेला आहे आणि इथं जो येणारा माणूस काहीतरी घेऊन गेलेला आहे, तो खाली आत येतो पण झोळी भरून जातो, हे सर्वांना माहिती आहे। म्हणून इथे लोक त्यांची आता ही आमची गादी बघून बाहेरच्या लोकांची संख्या देखील वाढत चाललेली आहे। म्हणजे ही गादी बघून नाही, 36 वर्ष आम्ही का म्हणतोय की 36 वर्षामध्ये इथे जो आला तो काही ना काहीतरी घेऊन गेला। इथे जे भाविक येतात त्यांना ह्या गादीवरती काही ना काहीतरी मिळत असतो आशीर्वाद। आमच्यासारख्याला देखील इथं आशीर्वाद मिळालेला आहे। आम्ही देखील इथे 20-25 वर्ष इथे येतो। अशा पद्धतीमध्ये आमचे दुसरे गुरुवर्य अजयनाथ बाबा यांचा देखील आम्हाला देखील आशीर्वाद आहे। आमचे गुरुवर्य प्रभुनाथ आर्य यांचा तर आम्हाला आशीर्वाद हायच आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच ही गादी आज सर्व ही चालू आहे। आणि ही गादी चालू असताना आमचे प्रभुनाथ बाबा आर्य जे आहेत हे सर्वांना, म्हणजे कधी त्यांनी कुठल्या जाती धर्माचा द्वेष केलेला नाही, कुठलाही ह्याचा केलेला नाही। इथे सर्व राजकारणी, जाती धर्माचे, पंथपंथीय सर्व इथे येतात आणि त्यांना इथे चांगला आशीर्वाद दिला जातो। असाच सर्वांना आशीर्वाद मिळो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। जय हिंद।